शहरात येऊन बैठका घेतलेल्या आहेत. काय काय कशाच्या अनुषंगाने, कशा प्रकारे आपल्या प्रचाराच्या अनुषंगाने रणनीती आखली जाते? आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा जोर चाललेला आहे आणि काही दिवसच राहिलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागातल्या निरीक्षकांशी आज आम्ही मीटिंग ठेवली होती. साधारणतः प्रचार कसा चालू आहे या संदर्भात आम्ही चर्चा केली. वहिनी, खरं तर एक वेगळं नातं दादांचं राहिलेलं आहे या शहरासोबत. दादा आता जेव्हा सभा घेतात तेव्हा सातत्यानं पोटतिडकीने सांगतायत की शहर वाचवायला हवे. कसा प्रवास राहिलेला आहे त्यांचा या शहराला जेव्हा ते वेळ देत होते? तुम्ही तो संघर्ष पाहिलाय, काय सांगा? आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी अगदी मनापासून जेव्हा आपल्या पिंपरी चिंचवडच्या निर्मितीमध्ये भाग घेतला, अनेक जण तेव्हा लहानपण असतील, मला त्यांचा प्रवास अतिशय म्हणजे जवळून माहिती आहे. कारण ज्या तिडकीने ते या पिंपरी चिंचवडच्या विकासात अगदी सुरुवातीपासून आलेले होते आणि प्रत्येक गोष्ट करताना त्यांची या शहराविषयीची आत्मीयता आणि त्यांनी दिलेला वेळ, केलेला विचार, म्हणजे अनेक वर्ष पुढच्या विजन घेऊन त्यांनी या शहराचा विकास केला आणि अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे या शहरावरती प्रेम केलं आणि त्याचा सगळ्या दृष्टीने, फक्त एकाच नाही तर सगळ्या दृष्टीने कन्स्ट्रक्टिव्ह विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केले आणि तो विकास करून दाखवला. आणि म्हणूनच 2011ला देशातला एक चांगल्या नगराचा बहुमान मिळाला. पालकत्व त्यांनी या ह्याचं घेतलेलं आहे, परंतु याच शहरामध्ये आज त्यांच्यावरती एक टीका होती आहे. तर ती टीका तुम्ही ऐकली असेल. काय वेदना किंवा काय खेद त्या निमित्तानं व्यक्त केली? खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठे लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते. पण शेवटी आम्ही माणसंच आहोत, त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच. पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्या वरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे. टीका होणं आणि एकेरी उल्लेख करणं, ज्यांच्या तालमीत आपण तयार झालेलो आहोत त्यांच्यावरतीच असा एकेरी उल्लेख करणं, हे एक थोडंसं संतापजनक वाटतंय. ज्या पद्धतीनं राजकारण ज्या वळणाकडे चाललंय ते पाहता. खरं सांगायचं तर आम्ही राष्ट्रवादी आदरणीय दादांच्या ज्या नेतृत्वाखाली आलेली आहे ती आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन परत एकदा पिंपरी चिंचवड या शहराला नवचैतन्य देण्याचा जो मागच्या काही वर्षामध्ये त्याचं जी काही अवस्था झालेली आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त्याच मुद्द्यावरती आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे आम्ही बाकीच्या विषयांकडे जास्त लक्ष देत नाही. हे दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र लढत आहेत, त्या अनुषंगाने काय भावना आहेत? कारण आपण पाहिलं होतं की 2.5 वर्षापूर्वी जे चित्र होतं ते आता बदलताना या ठिकाणी दिसत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच आज महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळीकडे युती आघाड्या होत आहेत. त्याप्रमाणे इथे पण झालेले आहेत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या वरिष्ठ पातळीवर ठरतच असतील किंवा ठरतील. त्यामुळे मला असं वाटतं की ते दादा जास्त त्याचा आन्सर देतील. आज ताई आणि दादांना एकत्र आज पाहिलं, त्या भावना काय आहेत? ताई आणि दादांना एकत्र आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आहोत. आम्ही सगळ्यांनीच हे बोलून दाखवले वारंवार, त्यामुळे चांगलंच वाटलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.